तर तोंडाला लावलं मास्क, मितांशला घातले लाल टोपी, मितांशने केलं टाटा आणि निघालो पुण्याच्या खड्ड्या खुड्ड्या आणि धूळ मातीच्या रस्त्यानी. मितांशच्या डोळ्यात चाललेली धूळ, त्याला घेतला एक सुंदरसा गॉगल घेतला निळ्या कलरचा आणि दिसायला लागला मितांश हिरो, तर मी दिसायला लागलो झिरो. तर मला पण आवडला एक सुंदरसा गॉगल, मी घेतला काळ्या कलरचा गॉगल आणि निघालो आम्ही परत एकदा आपल्या राईड वरती. गाडी तर मी चालवत होतो, मितांश वाटत होता थकल्यावानी, त्याला लागली होती ताण, तर घेतली पाण्याची बाटल आणि मितांशने मी मारली गटागट आणि परत निघालो. पुढे आल्याच्या नंतर आम्हाला लागला डोंगर कोरी रस्ता, म्हणजे आपल्या सासवडचा घाट. विठू माऊलीचं घेतलं दर्शन आणि परत निघालो. तर आम्ही कुठं आलो आहे तुम्हाला कमान बघून समजन. तर आम्ही आलो होतो सासवडच्या पशी असलेल्या कानिपनाथ गडीवर. तर मितांश बोलत होता माझे पाय खूप थकलेत, मी नाही चढू शकत. पुढे त्याला वाजवायची होती मंदिराची घंटी, पण त्याला काय वाजवता येईना म्हणून मीच वाजवली. तर इथलं पण जरा थोडंफार दर्शन घेतलं आणि तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकताय. पुण्याच्या बाहेर पडा थोडं, या इथं एकदा येऊन बघा तुम्ही किती शांतता आहे.